24 तास उलटले तरी सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीची कोंडी अद्यापही फुटलेली नाही। काल संध्याकाळी याच वेळी आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण संध्याकाळी 6 नंतर ठप्प होऊ लागली। तेव्हापासून आत्तापर्यंत काय काय घडलंय बघूया। ना लॉंग वीकेंड ना कोणतंही फेस्टिवल, मग तरीही मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प का? याचं कारण उलटलेला गॅस टँकर, ते हटवण्यासाठी काम करणारं ढिम्म प्रशासन आणि त्याच प्रशासनावर वचक असलेलं आपलं वेगवान सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासाव्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरत असणे व्यवस्थित योग्य आहे, परंतु त्या दृष्टीने कोणीही विचार केला जात नाही। एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो, कस्टमर पण आरडत आहे, मला फ्लाईट माझी मिस होईल असं, तर मी म्हटलं बाबा पर्याय नाही, काय ट्रॉफिकमुळे कोणच काय करू शकत नाही। सकाळी 7ला निघालोय आम्ही, एवढं ट्रॉफिकमुळे काय लय अवघड झालंय। आता मुंबईला चाललंय, सकाळ दरम्यान जाम आहे पूर्ण। एक दोन नाही तर 24 तासांहून जास्त एकाच ठिकाणी अडकून पडलेल्यांच्या याच काही मोजक्या कहाण्या। कुणी उपचारासाठी, तर कुणी विमान पकडण्यासाठी, तर कुणी नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी, या ना त्या अशा अनेक कारणांसाठी घरातून बाहेर पडलेला, मुंबईकडून पुण्याला जात असो की पुण्याकडून मुंबईला जात असो, प्रत्येक जण वाटेतच अडकला। आणि एक दोन नाही तर 20 किलोमीटर पेक्षाही मोठी रांग लागली मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर। याला कारण ठरला एक गॅस वाहतूक करणारा टँकर। मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ हा टँकर उलटला। गॅस गळतीच्या भीतीनं सगळ्यात पहिलं प्रशासनानं वाहतूक बंद केली, पण तातडीनं वाहतूक बंद करणाऱ्या प्रशासनानं हा टँकर काही हटवला नाही। मी लातूरून आलेलो आहे, माझ्या मित्राला घेऊन आलोय कारने। कॅन्सर पेशंट आहे, मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे। सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं, रात्री मी 10 वाजता लातूरून निघालेलो आहे। परत पहाटे 4 वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिकमध्ये अडकलोय। जे काही आम्ही आमच्या सोबत आणले होतं, चपाती भाजी, मुलांसाठी बिस्किट, तेच दिलेलं आहे मुलांना। काही म्हणजे कोणी दखल घेतलेली नाहीये। एवढं टोल नाक्यावरती तुम्ही पैसे भरता, जर या असे प्रॉब्लेम झाल्यावर तुम्ही काहीतरी आमची सोय करायला पाहिजे होती, पण कुणी काही सोय केलेली नाहीये। प्लेट बघा 1 वाजून आम्ही अडकून बसले, कमी रात्री 1 वाजून कमी आता कमी 17-18 तास झालं। पाणी नाही, काय भेटत नाही। एवढे हालत बेकार झाले, काय पाणी नाही, काय नाही, सोय कशाची नाही झाली। मला ॲक्च्युली आज ऑफिसला पण जायचं होतं, पण ऑफिसला पण जाता नाही आलं, कारण की पूर्ण ट्रॅफिकमध्ये आणि खायला पण नाही आहे आणि पाणी पण नव्हतं, वॉशरूमची पण सोय नाही, कुठेच काही खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्याच्यामुळे। बरं, 24 तासानंतरही टँकर तिथेच होता। 20 किलोमीटरची वाहतूक कोंडी होती। अशा वेळी टोल वसुली मात्र सुरूच होती। आता हेच पहा, खालापूर टोल नाका पार करून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या वाहनांकडून टोल वसुली झाली, पण वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना झालेल्या अतोनात त्रासाचं काय? पुढं किती वेळ लागणार आहे काय माहित नाही। गाडी तर दुधाची आहे आमची, थांबून चालत नाही आम्हाला। गाडीत आता 4-5 लिटर दूध आहे, काय आता ते खराब झालं तर कोण निसरायचं साहेब? ते पूर्ण जाम आहे बघा ना, अडकलेच आहे। मला जायचं होतं 12 वाजता पोहोचायचं होतं, अजून 3 वाजले इथेच आहे मी। पाणी पण नाही आहे, काय सुविधा याला काहीच नाही आहे ना। काय करणार, पाणी घेऊ शकत नाही, गाडी रस्त्यावरती थांबू शकत नाही आहे। आता जरा आर्थिक आकडे बघा। या टोल नाक्यांवर कार, जीप आणि व्हॅन अशा 4चाकी वाहनांसाठी 320 रुपये आकारले जातात। मिनी बस किंवा टेम्पोसाठी 495 रुपये, तर ट्रकसाठी 685 रुपये आणि बससाठी 940 रुपये टोल आकारला जातो। याशिवाय 3XL ट्रकसाठी 1630 रुपये, तर त्याहून मोठ्या अवजड वाहनांसाठी 2165 रुपये टोल आकारला जातो। आता इतका पैसा देऊनही वेगवान प्रवासाचं स्वप्न पाहणारे 20-20 तास रस्त्यावरच होते। ना पाण्याची सोय, ना खाण्याची सोय, आणि म्हणूनच ABP माझानं काही सवाल उपस्थित केले आहेत। निवडणुकीत दिसणारी नेत्यांची तत्परता लोकांची समस्या सोडवताना का दिसत नाही? एक्सप्रेसवेवर टोल वसुली करणाऱ्या IRBनं मदतीसाठी काय प्रयत्न केले?
वाहतूक कोंडीबाबत जबाबदार मंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून का पुढे आले नाही? एखाद्या घटनेवर तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा आपल्याकडे का नाही? प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि नुकसान कसं भरून निघणार? या संपूर्ण प्रकरणात 24 तासानंतर उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया समोर आली. इतका गंभीर विषय त्यांनी 2 शब्दातच संपवला. भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी गेलेल्या शिंदेंनी कोणत्या आधारावर हे उत्तर दिलं हा प्रश्नच आहे. कारण एक लाईन सुरू असली तरी वाहतूक कोंडी कायम होती, दुसरी लाईन ठप्पच होती. NDRF असो किंवा इतर क्विक रिस्पॉन्स टीम्स, प्रत्येक जण टँकर हटवण्याच्या प्रयत्नात होते. तब्बल 24 तासांपेक्षा जास्त देशातल्या सर्वात प्रगत राज्यातल्या सर्वात वेगवान महामार्ग ठप्प राहणं याला कोण जबाबदार? वाहतूक कोंडीमुळे ज्यांची हालअपेष्टा झाली त्यासाठी जबाबदार कोण? कोट्यवधींची टोल वसुली करूनही 24 तास टँकर रस्त्याच्या बाजूला काढण्यात यंत्रणा अपयशी ठरते, यालाही जबाबदार कोण? विनायक पाटीलसह नाजिम मुल्ला, ABP माझा, आडोशी बोगदा, मुंबई एक्सप्रेसवे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.